Hey guys, good morning. कसे आहात तुम्ही? सो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही? बाकी कसं सगळं चाललं आहे? आजचा असा विषय झालाय की आज आम्ही चाललोय गावी. ते पण गाडीने चाललोय आम्ही आणि ऑलमोस्ट आता किती वाजले? 5 वाजले. आम्ही झोपलोच नाहीये कोणी कारण जायचंय मग आता आम्ही आलो डोंबिवलीला. डोंबिवलीवर आम्ही सगळेच निघालो. चला बघूया. सगळे भावंड निघाले. चला बघूया. अरे पण गाड्या रिटर्न आणायच्यात आपल्याला. इथं थांबत होतो ना. आमच्या गाड्या गाड्यात आम्ही लाईन लावायला लागलोय कारण मला छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. फायनली गाडी तयार झालेल्या आहे. आता आम्ही काहीतरी एक्साइटमेंट दाखवा. चला आता आम्ही निघतो. बाय बाय. डोळे किती सुजले. आता आम्ही जाऊ. टाइमपास चाललंय. आता आम्ही आलो मानगाव डेपोला ना. आलो नाही, आम्ही थांबलोय. आम्ही थांबलोय. एक भाऊ पाठी राहिलाय. तू सकाळी नारळ जरी फोडला ना पाठी राहिलाय म्हणून आम्ही इथे थांबलोय. त्याची वाट बघतोय. काय बोलत होता? आता लास्ट कसा हा आपला खेळ मोठा आहे. हा मानगाव खूप छोटा आहे. मानगाववाले जे बघतील ना मारतील तुम्हा लोकांना. अरे का मारतील? शेवटी आम्ही खेळ का मारणार. आता आम्ही बघतो थांबतोय दादासाठी. तर बघू कधी येतोय. आमची गाडी नसती खराब झाली ना तर आम्ही ह्या टायमाला खेळला असतो. आमचे एक गाडीवाल्याची गाडी खूप स्लो चालली. नारळ फोडला त्याची गाडीचाच प्रॉब्लेम झालाय. त्यासाठीच थांबलो. आता बघू काहीतरी खाऊ आम्ही. चांगला हॉटेल बघतोय आता आम्ही आणि बघू ते खाऊ. एवढा बेफाट गरम होतय ना. आणि ह्या पोरीला झोप आली गाडी चालवता आणि गाडीवर यायचंय बोलतो. लास्ट टाइम. नो कमेंट. एनिथिंग एल्स? पागल काय आता तू तुझ्या गाडीवर बस. जो पुढेल तुझ्या आता तुझी जो पुढवून दिली मी सुसाट घेऊन जाते. तुझी जो पुढवली मी आता हिला बसून सचिनच्या गाडीवर. त्याच्यासाठी थांबलेला तो आलेला आता गाडी बाहेर लावलेला.
जादू 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 आहे. जादूबाई सीरियस डिस्कशन जादू जादू किधर थे आप पिंजा येऊन गेलो इकडे मी किती पुढे गेलेलो माहिती का आठ टाकला मी जर झोपलो तर तुमचे लागले ना अरे ना भैया भैया काका करे भैया क्या दिक्कत था खेल को जाते हैं बस ना हो भैया आणि मिसळ सकाळी डोसा खाल्ला. आता मी थांबलोय आणि आता वाजले 11. त्यामुळे भेटणार आहे ना आम्हाला खूप भेटणार आहे. आता लवकर जावं लागतं. आम्ही खातो आणि निघतो. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. फायनली आम्ही खेडला पोहोचलोय. भरणा नाक्याला पोहोचले. अजून आमच्या गावी जायला 45 मिनिट्स आहे. नको मला 45 मिनिट्स लागणार आम्हाला. अजून फट्टेवाली गरमी आहे आणि ऊन. वैताग आलाय. शाप वैताग आलाय. वैतागवाडी गरमी कंटाळा आला आम्हाला आम्हाला काय दिसत ना. कॉल कर बोलत अजून घरी जायचंय. आता बघू आईला काहीतरी सामान घ्यायचंय. त्याच्यानंतर डाल एवढा गरमीच आहे ना. एवढा गरमी ना. मला बोलते बाहेर पडू नका गरमी. दुपारचं तर भाई बिलकुल निघू नका. शाप गरमी आहे शाप. बघा आमचं रोहित शायनिंग मारत आता नवीन बुलेट आहे ना म्हणून जुनं म्हणजे आम्ही नवीन घेऊन येतो. कोण पुढे जातं माहित पडेल. चला बोलूया नंतर. मी पण थोडस काय बोलले व्हिडिओ काढला आणि बोलले आपल्याला गावाला नेतोय घरी नेतोय वडापाव खायला नेतोय. जेव्हाचा विचार नाही बोलतो वडापाव खायला. अरे वडापाव खायला आमचं काय धार पण नाही. आम्ही असं खाऊ हा इथं हाय मंचुरियन इथं हाय वडापाव आम्ही नाही खाऊ. वडापाव खायला काय पाहिजे वडापाव चालला आम्ही नदीवर. अरे चल मासे खातो आम्ही. तुझ्या वडापावपेक्षा इतना पाव अंतर अरे आमच्याकडे पाणी पण आहे तुला माहिती आहे. आमच्या गावात एवढी मोठी नदी आहे. ते गावच्या आता ते गरम झाले असेल काय भाव प्लॅनिंग करा. खूप गरमी होती. येताना पूर्ण फीस सगळं ताण झालेलं पुरा गरमीमुळे. तर आता थोडासा फोन घेतला आणि घराची साफसफाई केली. आता चाललो आम्ही नदी आंघोळीला. बघूया जर पाणी असेल तर नाहीतर मग पचकावळा होईल. घरी येऊनच करावा लागेल आंघोळ. तर आम्ही चाललो भारी आहेत ना छोटी छोटीशी पिल्लं.
चाललोय नदीवरती. बघूया आता पाणी असला तरच, नाहीतर मग हाय आंघोळीला घरात. खालबर उतरू ना पूर्ण उतरण आहे, पूर्ण उतरण आहे खालपर्यंत. पेट्रोलची गाडी चालवायची गरजच नाही ना. गाडी चालू यार किती ऊन आहे. जायचं रस्ता. येस, खाली जाईल, थोडस जाईल नदीपर्यंत. गरम होतंय ना गावी, पट्टेवाला गरम. आपण 25, 30, 40 हे 50च्या स्पीडला, ते पण बिना गाडी चालवता. हे का बटाला म्हणताय उतरण आहे ना म्हणून वरती चढायला पाठवलं. पण यार गावी कितीही आजार असेल ना तरीही क्लायमेट आणि गावचं वातावरण सगळं चेंज. हा हे बघा, आम्ही रानात आलोय. भूक तर लागलेली आम्हाला, कारण आम्ही एक वडापाव मध्ये 6 जण खाणार आणि त्याला हेल्मेट लागतं. काय सुनाई नाही दे रहा. मला हे माझ्या बहिणीच्या लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असतील तर टाकलं तर काय. ही आमची नदी जी की 12 महिने पाणी असतं आमच्या नदीला. हा माझा मोठा भाऊ, आणि वाटतोय तरी का हा मोठा भाऊ आहे आमचा. हा आमचा मोठा भाऊ आहे. हा वाचवतील ना तिघी गावठी आहेत माहिती आहे. गावठी बाबा मी नाही ना, माझी झाली अंघोळ. चला आपण पण जाऊ. भीती वाटते, एकटा पावता येत नाही, काही नाही. पाटाने बसते, पाटाने बस. अरे तू पाव काय करू, पावलीस का बोलला. caring person. 500 रुपये द्यायचे. व्हिडिओ चालू केला म्हणून 500 रुपये दे. का प्रेम नाही करत का? मोठ्या बहिणीवरती प्रेम नाही. कैरी काढते खायला ती पण लपून. बघूया. लाईटच गेली आणि मी बनवते घावणे बनवते मी. घावण्याचं पीठ तयार केलेलं आहे आणि ते घावणे बनवते आणि आमची लाईट गेलेली आहे. आता चिकनची तयारी करतोय मॅरिनेशन साठी. अद्रक लसूणची पेस्ट करतोय. बोला काहीतरी तुम्ही पण. खूप कंटाळा आलाय आणि खूप उशीर झालेला आहे आणि ट्रॅव्हलिंग मुळे आम्हाला झोप नाही भेटली, तरी पण
आमच्या अंगात वस्ती आहे, चिकन खायचं आम्हाला. आणि ते काय बोलतात, कौल फ्राय. कौल फ्राय. सो आणि आमच्याकडे मिक्सर पण नाहीये. सो आम्ही जुना नुस्का आणि काय बोलतात, प्युअर टेस्ट. प्युअर टेस्ट. गरजच नाहीये भाई, गरज नाहीये. अद्रक लसूणची पेस्ट झालेली आहे. वाटणाची तयारी करतो. बिचारा आमचं दुसरं कामगार ते कौल घासतोय. आता आम्ही वाटण करतोय. बघा आता कसं करतोय. स्पेशली गावठी वाटण. मुंबईच्या असणी आम्हाला येतात. हीच टेस्ट आवडते आम्हाला. बघा प्रोसेस बघा. आता आम्ही नरम पीसला मॅरिनेशन करायला घेतोय. त्यासाठी काय काय लागतंय दादा? चिकन. सगळं साहित्य बघा, तिखट मसाला, हळद, ही अद्रक लसूणची पेस्ट, तंदुरी चिकन मसाला, दही. अजून काय नाही ना? हे बघा, साफ करून घ्या. आता लिंबू पिळतोय दादा. किती, हाफ ना? फुल लिंबू घ्यायचा. चिकन जास्त आपल्याला म्हणून फुल. थोडं थोडं हे काढू का? नाही काढू ठेव. लसूण टाक. लसूण नाही ना आपल्याकडे. आणि तो जास्तीच टाक डायरेक्ट. लसूण आणि जरा तेल पकड. तो आता आम्ही चालू केलेला आहे कौल फ्राय करायला. ठीक आहे, समज. ते मोठाला दे. आता हात धुवायला पाहिजे ना मला काहीतरी. काय पाहिजे? राहू दे ना. आमचा शेफच एवढा इरिटेटिंग होतं, काय करणार? त्या हाताने लावू ना, काय नाही चम्मच लाट लावू ना, त्या हात चांगली खाते. चम्मच काय लावून दे त्या चम्मच लाट. काय नाही, आपण सर्व जमातीतली माणसं आपण. काय आम्हाला चालतं सर्व. कौल फ्रायची तर तुम्ही बघितलेली रेसिपी कसं करतात आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकतात. तर आता आम्ही चिकनचं कालवण करतोय. तर ह्याच्यामध्ये मी वाटलेला मसाला, तो आम्ही करताना बघितलेला तो मसाला टाकलेला वाटणार. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, जे खडे मसाले असतात, जे की गरम मसाला, चिकन मसाला, धना पावडर, हे सगळे इन्ग्रेडियंट्स असतात ते टाकायचं. प्लस आम्ही इथे चिकन मॅग्रिनेट केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही दही आणि ते सगळे मसाले टाकलेले आहेत फोडणी. ते सेम याच्यामध्ये टाकून ठेवले आहेत. एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचे तसे. आणि आता आमचं ऑलमोस्ट मसाल्याला तेल सुटलेला आहे. पाणी असं टाकणार. ओके, मला पोपटी पण पार्सल आलेली आहे बाजूच्या घरातून. पोपटी आहे. आणि हा आमचा मेहनतीचा मसाला. चकुली यार, झोपायलाही आलेत आमच्या डोळ्यांवरती. जर झोपलं की उठणारच नाही आम्ही, अशी परिस्थिती झालेली आमची.